मित्रांनो, माझ्या एका लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, की एका कस्टमरच्या फॅक्टरीमध्ये आपण ए-पी-एफ-सी पॅनल इन्स्टॉल केल्यानंतर त्या कस्टमरचे जे मंथली इलेक्ट्रिसिटी बिल येते, त्यामध्ये कमीत कमी 20,000 ते 25,000 इतक्या इलेक्ट्रिसिटी बिलची बचत होणार आहे. तुम्ही तुमच्या फॅक्टरीमध्ये ए-पी-एफ-सी पॅनल लावण्याची गरज आहे की नाही, हे तुम्ही स्वतःहून कसं चेक करू शकता, मी तुम्हाला दाखवणार आहे. मी आमच्या त्या कस्टमरच्या इलेक्ट्रिसिटी बिलचं उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो. जनरली आपलं जे इलेक्ट्रिसिटी बिल असतं, म्हणजे इंडस्ट्रियल कस्टमरसाठी मी सांगतो. त्यांच्या इलेक्ट्रिसिटी बिलच्या पाठीमागच्या साईडला आपल्याला 2 प्रकारचे रीडिंग दिसतात. एक असते KWH आणि दुसरी येते KVAH. तर ही जी KWH ची रीडिंग येते, ती म्हणजे आपलं टोटल युनिट कन्झम्पशन असतं त्या महिन्याचं. ठीक आहे. तर आपल्या या उदाहरणामध्ये आपलं जे टोटल युनिट कन्झम्पशन होतं ते 8,390 इतकं युनिट कन्झम्पशन पर मंथ होतं. ठीक आहे. तर आधी MSB काय करत होती, हे जे KWH आहे, युनिट आहे, याला टोटल आपला जो काही युनिट रेट असेल, आपण समजा की 8 इतका युनिट रेट आहे, ₹8, याला मल्टिप्लाय करून 67,120 हे इतके आपले एनर्जी चार्जेस घेतले जात होते. या एनर्जी चार्जेसवर जे काही पुढचे चार्जेस असतील, बिलिंग चार्जेस, फ्युएल कन्झम्पशन चार्जेस किंवा अजून कोणते चार्जेस, ते याच्यामध्ये ॲड करून टोटल आपल्याला इलेक्ट्रिसिटी बिल दिलं जायचं. आता MSEBीने काय नवीन प्रोसिजर केली, की आता KVH बिलिंग कन्सिडर केली जाते. या बिलिंगमध्ये आपला जो पॉवर फॅक्टर आहे, तो महत्त्वाचा असतो, तो कन्सिडर केला जातो. ज्या इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोटर्स वापरल्या जातात, त्या ठिकाणी पॉवर फॅक्टर हा खूप मोठा इश्यू ठरू शकतो. कारण जिथे आपले इंडक्शन मोटर्स यूज केले जातात, या ठिकाणी आपला पॉवर फॅक्टर लो होण्याची खूप शक्यता असते. म्हणजे पॉवर फॅक्टरचा कसा फरक पडतो, तर हे KVH रीडिंग कसं गेलं जातं, KVAH इज इक्वल टू हे KWH डिवाइडेड बाय आपला पॉवर फॅक्टर. आता या आपल्या केसमध्ये कसं होतं, हे आपले 8,390 आणि पॉवर फॅक्टर होता 0.76 इतका कमी पॉवर फॅक्टर होता. ही जी रीडिंग किती येते आपली, ही 11,039 इतकी रीडिंग येते. ठीक आहे. मग आता MSEB काय करते, ही जी रीडिंग आहे, ही रीडिंग कन्सिडर करून या रीडिंगला जो काय आपला युनिट रेट आहे त्याने मल्टिप्लाय केलं जातं. 88,312. तर आपण ह्यातला आणि ह्यातला जर डिफरन्स बघितला, 21,192 इतका फरक या दोन रीडिंगमध्ये येतो. म्हणजे कस्टमर जे आहे, जे ह्या लो पॉवर फॅक्टरमुळे इतकी अमाऊंट एक्स्ट्रा इलेक्ट्रिसिटी बिल म्हणून पे करत होता कस्टमर. ठीक आहे. मग आपण जे ए-पी-एफ-सी पॅनल किंवा आपण जे कॅपॅसिटर लावतो, ते कशासाठी लावतो, की हा जो पॉवर फॅक्टर आहे, हा 0.99 किंवा 1 इतका मेंटेन करण्यासाठी आपण हा लावतो. जर समजा हा 0.99 किंवा 1 इतका मेंटेन केला, तर ही व्हॅल्यू इथे येणारच नाही आणि आपली रीडिंग जी आहे फक्त एवढीच येणार. म्हणजे आपले KVAH आणि KWH च्या रीडिंग समान होणार. ठीक आहे. ही जी अमाऊंट आहे, समजा ही जर अमाऊंट वाढली, ही जर बेस अमाऊंट वाढली, तर बेस अमाऊंट जे काही पुढचे चार्जेस असतात, बिलिंग चार्जेस, फ्युएल कन्झम्पशन चार्जेस, अजून वेगवेगळ्या प्रकारचे चार्जेस असतात, ह्या बेस अमाऊंटवर अवलंबून असतात. हीच जर अमाऊंट वाढली तर आपले सगळे पुढच्या व्हॅल्यूज वाढत जातात, त्यामुळे आपलं इलेक्ट्रिसिटी बिल खूप मोठ्या प्रमाणात वाढतं. त्यासाठी ए-पी-एफ-सी पॅनल का गरजेचं असते, आपला जो पॉवर फॅक्टर आहे तो आपण जर मेंटेन नाही केला, तर ही आपली ही जी KVची रीडिंग वाढते आणि त्यामुळे आपलं इलेक्ट्रिसिटी बिल वाढू शकते. तर तुम्ही तुमच्या इलेक्ट्रिसिटी बिलमध्ये या दोन गोष्टी चेक करा, KWH आणि KVH. याच्यामध्ये आपला याच्यामधला डिफरन्स घ्या किती येतो आणि त्या डिफरन्सला आपला जो काही युनिट रेट असेल त्याने मल्टिप्लाय करा. त्यावरून तुम्हाला समजून जाईल की तुम्ही किती एक्स्ट्रा पेनल्टी किंवा एक्स्ट्रा चार्जेस आपण MSEBीला पे करत आहोत. ठीक आहे. दुसरा फायदा आहे की ए-पी-एफ-सी पॅनल लावल्यामुळे तुमचा जो काही करंट कन्झम्पशन आहे, करंट कन्झम्पशन खूप प्रमाणात कमी होतं. करंट कन्झम्पशन कमी झाला म्हणजे तुमचे जी पॉवर कन्झम्पशन आहे ती पण कमी होते. त्यामुळे सुद्धा आपलं इलेक्ट्रिसिटी बिल कमी होतं. तर तुम्ही स्वतः तुमच्या फॅक्टरीमध्ये हे चेक करा आणि काही डाऊट असेल तर नक्की आपल्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडला असल्यास साय इलेक्ट्रिकलला फॉलो नक्की करा. थँक्यू.